कानिफनाथ देवस्थान हे पुण्यापासून साधारण 20 आणि सासवडपासून सुमारे 14 किलोमीटर अंतरावर वसले आहे. भुलेश्वर डोंगर रांगेत वसलेल्या या ठिकाणी येण्यासाठी उरुळी देवाची आणि वडकी येथून ट्रेकिंग करून अथवा दिवे घाटातून सासवड मार्गे किंवा बोबदेव घाटातून बोबगाव या गावातून वाहनाने येऊ शकतो. हांडेवाडीतून होळकरवाडी मार्गे कच्च्या घाट रस्त्याने देखील आपण येथे येऊ शकतो. कुठल्याही रस्त्याने आला तरी कानिफनाथचे दिसणारे विहंगम दृश्य आपल्या डोळ्याचे पारणे फेडते. सुंदर आणि पक्क्या घाट रस्त्याने आपण मंदिराजवळ येऊन पोहोचतो. एका सुंदर कमानीमधून आपला थेट वाहन तळात प्रवेश होतो. येथे आपण आपले वाहन लावू शकतो. आपले वाहन लावून झाल्यानंतर एका भव्य कमानीमधून मंदिराला जाणाऱ्या पायरी मार्गावर आपला प्रवेश होतो. वर जाणाऱ्या पायऱ्या उभ्या चढणीच्या असून आपल्याला काळजीपूर्वक वर जावे लागते. पायऱ्या चढून वर आल्यानंतर आपला थेट मंदिरात प्रवेश होतो. मंदिराच्या प्रवेश मार्गावर 2 हत्तींचे शिल्प बसवलेले दिसून येते. कानिफनाथांची मूर्ती असलेल्या आणि ओम चैतन्य कानिफनाथाय नमः अंकित असलेल्या प्रवेशद्वारामधून आपला मंदिरामध्ये प्रवेश होतो. मंदिराचा सभामंडप अत्यंत प्रशस्त आहे. गर्भगृहामध्ये प्रवेश करण्यासाठी 1x1 दरवाजा असून त्यामधून आतमध्ये सरपटतच प्रवेश करावा लागतो. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर श्री कानिफनाथ महाराजांच्या तपस्थळाचे दर्शन होते. मंदिरामध्ये घोड्याची शिल्प आणि मंदिराबाहेर इच्छापूर्तीसाठी धागा बांधण्याची जागा आहे. मंदिराबाहेर या 2 भव्य दगडी दीपमाळा आपले लक्ष वेधून घेतात. येथे शेजारीच ही यज्ञवेदी पेटवलेली दिसून येते. यज्ञवेदी मागेच कानिफनाथ जन्माचे सुंदर आणि भव्य शिल्प उभारलेले दिसून येते. कानिफनाथ मंदिर परिसर अतिशय शांत, स्वच्छ आणि रम्य असून येथे आल्यानंतर आपले मन अतिशय प्रसन्न होऊन जाते. येथून आपल्याला पुरंदर किल्ला आणि परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते. कळसावर फडकणारा भगवा ध्वज आणि भव्य शिखर मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. मंदिर प्रदक्षिणा करत असताना मंदिराच्या मागील बाजूस हे श्री काळभैरवनाथाचे मंदिर दिसते. मंदिरामध्ये श्री काळभैरवनाथाची सुंदर मूर्ती स्थापित आहे. काळभैरवनाथ मंदिराच्या मागील बाजूस श्री नवनाथांच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. येथे नवनाथांच्या अतिशय सुंदर मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. येथे शेजारीच कानिफनाथांची पालखी ठेवलेली दिसून येते. मंदिर प्रदक्षिणा पूर्ण होताना आपल्याला हे गणेश मंदिर लागते. मुख्य मंदिर परिसराच्या मागील बाजूस विविध देवी देवतांची मंदिरे उभारल्याचे दिसून येते. पुण्यापासून जवळ असणारे हे देवस्थान शांततेची आणि प्रसन्नतेची अनुभूती देणारे आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.